मी विनोद कुलकर्णी, गुरुजी श्रीनिवास ज्योतिष केंद्रामध्ये आपले सहर्ष स्वागत। या वर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे, कुठले दान धर्म करावे, पर्व काळामध्ये कुठल्या प्रकारचे कर्म करावे, हे सर्व माहिती अगदी थोडक्यामध्ये मी आपणाला सांगणार आहे। हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप महत्व आहे। महत्वाचं जर झालं तर सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करत असतो। वर्षाच्या सर्वात सुरुवातीला पौष महिन्यामध्ये जानेवारी महिन्यात मकर संक्रांती हा सण येत असतो। हा सण महिलांच्या उत्साहाचा सण असतो। या पर्व काळादरम्यान आपल्याला काही वस्त्र धारण करायचे किंवा काही गोष्टी करायच्या किंवा काही गोष्टी टाळायच्या, हे सर्व आपल्याला या माहितीद्वारे मी सांगणार आहे। जनरली जर विचार केला तर मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण काळा रंग हा घालत असतो, कारण काळा रंग हा त्याज्य समजला आहे। पण या महिन्यामध्ये काळ्या रंगाला खूप महत्व दिलेलं आहे। काळा रंग परिधान करण्याच्या मागचं कारण एक आहे की आपली जी थंडी असते, या थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून सहसा काळा रंग परिधान केला जातो। तसेच नववधूंसाठी काळी साडी, त्याच्यावरती सोनेरी टिपके या प्रकारे वस्त्र धारण केले जाते। यासाठी नववधूला काळे साडी ही दान दिली जाते। या वर्षी ही संक्रांत 14 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे। या संक्रांतीला आपल्याला तिळाचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे। आपण तिळ धारण करायचं किंवा तिळाचे पदार्थ खायचे किंवा आपण तिळाचं उटणं लावायचं, याच्या मागचं हे कारण आहे की आपण जर तिळ प्राशन केलं किंवा खाल्लं तर आपल्या आतील किंवा आपल्या पूर्वजांचे जे पाप आहे ते पूर्णपणे नाश पावतात, म्हणून तिळाचा वापर आपल्याला जास्त करायचा आहे। तर या संक्रांतीचं मुख्य वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे। तर या संक्रांतीनं पिवळं वस्त्र धारण केलेलं आहे। यामुळेच आपल्याला पिवळे वस्त्र हे टाळायचे आहे, म्हणजे पिवळं वस्त्र घालायचं नाही। तर त्याच्यामध्ये साडी असेल, उपरणं असेल, रुमाल असेल, हे पिवळे वस्त्र आपण या दिवशी धारण करायचे नाहीयेत। आता असा प्रश्न पडला असेल की आपल्याला पिवळी हळद लावायची की नाही, तर हा गोड गैरसमज आहे। तर ही जी संक्रांत आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येला पाहत आहे। संक्रांतीच्या पर्व काळामध्ये कठोर बोलणे, दात घासणे, गाई म्हशींची धार काढणे, कापणे, चिरणे अशा गोष्टी टाळाव्यात। संक्रांतीबद्दल आपल्याला काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट्स मध्ये कळवा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मला कळवा। धन्यवाद।